काँग्रेसच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हिडिओमुळे आता खरं तर राजकीय वादळ पाहायला मिळते। काँग्रेस विरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींविषयी काँग्रेसनं एआयच्या माध्यमातून अपमानास्पद व्हिडिओ तयार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। बिहार निवडणुकीचा संदर्भ देत मातृशक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। त्यामुळे भाजपकडून काँग्रेस विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले। हे दृश्य आपण पाहतोय। मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई या ठिकाणी देखील भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। एआयचा वापर करून त्यांच्या मातोश्रीचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे। म्हणजे त्यांच्या मातोश्रीचा मृत्यू झालेला असताना देखील आज काँग्रेस मातृशक्तीचा अवमान करत आहे, मोदीजींना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आज ह्या लोकशाहीच्या देशामध्ये एखाद्या मातेचा अवमान करणं हा 65 कोटी महिलांचा अवमान करण्यासारखं आहे आणि भारताची जनता काँग्रेसच्या ह्या कृत्याला, बिहारच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही। प्रधानमंत्री मोदीजींची आई, दिवंगत आई, स्वर्गवासी आई, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, अशा एका आईला, अशा प्रधानमंत्र्यांच्या आईला यामध्ये व्हिडिओ बनवून अपमानजनक असा व्हिडिओ, हा फक्त प्रधानमंत्री मोदीजींच्या आईचा अपमान नाही, या देशातल्या 140 कोटी आईचा अपमान आहे। आणि या पप्पूचं असं झालंय, याला याच्या आईने काही शिकवलं नाही, कसं वागायचं, काय बोलायचं हे याला माहिती नाही। मला हे सांगायचंय काँग्रेसवाल्यांना, आरजेडी वाल्यांना की हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।